नमस्कार, सुप्रभात. मी डॉक्टर शैला दिनकर आपटे. माझ्या कविता संग्रहाचं नाव आहे कुसुमांजली. या भागामध्ये मी एक आध्यात्मिक कविता सादर करणार आहे, जी मला अत्यंतिक आनंद देऊन गेली. त्यामुळे ती सादर करतानाही मला खूप प्रसन्न वाटतंय. याच्यामध्ये मी आधी असं करणार आहे, की त्याची बॅकग्राऊंड जी आहे, त्याचं माझ्या डोक्यात त्यावेळेला जे कवितेच्या वेळेला माझ्या डोक्यात जे विचार आले, ते आधी सांगते आणि मग नंतर कविता वाचते. म्हणजे आपणालाही त्याचं म्हणजे माझ्या विचारांशी अ, त्याची सांगड घालणं सोपं जाईल. श्रावण मास जेव्हा असतो तेव्हा श्रावण मास हा साहजिकच भक्तीचा महिना म्हणून गणला जातो. भगवंतांची भक्ती करण्यामध्ये प्रत्येक भक्त रंगून जातो. म्हणजेच भक्तीचा अंकुर प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये फुलतो त्यावेळेला. हा जो भक्तीचा अंकुर फुटलेला आहे त्याच्यापासून निर्माण होणारा भक्तिरस, मला असं वाटलं की तो भक्तिरस जर विरघळला, वितळला तर काय होईल? त्याचा श्रावण सरींसारख्या त्या सरी बरसतील. म्हणजे भक्तीच्या प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये असलेल्या भक्तीच्या सरी श्रावण सरीसारख्या बरसतील. आणि त्यासाठी काय व्हायला पाहिजे? तर भक्ताचे हृदय हे द्रवित व्हायला पाहिजे. भक्ताचे हृदय हे प्रेममय भक्तीने भरून जायला पाहिजे. म्हणजे काय होईल की भक्ती रचना जन्माला येतील. भक्ती सांगणाऱ्या कविता जन्माला येतील. आणि त्या योगे सगळीकडे भक्तीचा मळाच फुललाय की काय असे वाटेल. म्हणजे प्रत्येक जण भक्तीमध्ये रंगलाय आणि काहीतरी रचना सादर करतोय. त्यातल्या काही भक्ती रचना इतक्या सुंदर असतील की त्या सुंदर फुलांप्रमाणे दिसतील आणि काही रसदार असतील त्यामुळे ते काही रसदार फळांप्रमाणे असतील. आणि ह्या सगळ्या भक्तिगीतांमुळे सगळी सृष्टीच भक्तिगीत गात असल्याचा आपल्याला अनुभव येईल. त्याच्या पुढे जाऊन मला असं वाटलं की भक्त जेव्हा विष्णू सहस्त्रनाम म्हणतील किंवा विष्णू सहस्त्रनामाचं आवर्तन होईल, तर त्या आवर्तनाच्या सुरेल आवाजामुळे आकाशामध्ये त्याचा ध्वनी दुमदुमून जाईल आणि अनेक भक्तीच्या छटा त्याच्यामध्ये अवतरत असल्यामुळे अनेक भक्तीच्या छटांमुळे जणू काही इंद्रधनुष्यच आकाशात दिसेल. आणि हे इंद्रधनुष्य म्हणजे काय? तर भगवंतांची बासरी आणि भगवंतांची स्तुती होऊन भगवंतही प्रसन्न होतील आणि ते तिथे प्रगट होतील आणि त्या बासरीने म्हणजे या इंद्रधनुष्याच्या बासरीने जणू ते सरगम छेडतील आणि त्याचा एक छान नाद ब्रह्म निर्माण होईल. हा नाद ब्रह्म म्हणजेच काय? तर जणू ही ठुमकत येणारी राधा आणि भक्ती रसामध्ये चिंब भिजलेले भक्त म्हणजे सगळे वनगोपी आणि या वनगोपी आणि राधेबरोबर भगवंत रासक्रीडा करतील, रासक्रीडा रंगेल. म्हणजेच प्रत्येकाच्या हृदयात भगवंत जागा झालेला असेल म्हणजे आपण असं म्हणू की ही जणू काही रासक्रीडा चालू आहे. आणि या रासक्रीडेमुळे मनामध्ये जे किंतु परंतु आदी होते ते सगळे नाहीसे पडतील, सगळे नाहीसे होतील, सगळे गळून पडतील. हृदय आकाश अतिशय निरभ्र होईल आणि या निरभ्र हृदयामध्ये विश्वरूपाचं दर्शन आपल्याला छानपैकी होईल अशी माझ्या डोक्यात कल्पना आली आणि या सगळ्या कल्पनेवर ही कविता लिहिलेली आहे. कवितेचं नाव आहे रासक्रीडा. श्रावण मासी भक्ती मानसी भक्ती रस हा वितळावा त्याच्या बनूनी काव्यसरी थांब थांबुनी नित बरसाव्या. थांब थांबुनी का? कारण श्रावणामध्ये पाऊस पडतो तो थांबून थांबून पडतो. फुलेल मग भक्तीचाच मळा सुंदर कुसुमे त्यात फुलावी फळा फुलांनी सजून धरेने भक्ती गीते ही गोड गावी. विष्णू नामाची सुरेल तान अंबरात अवघ्या दुमदुमावी इंद्रधनुच्या मोहक बासरीने कृष्णाने सरगम छेडावी. नाद ब्रह्माने अवघी सृष्टी ठुमकत राधा बनूनी यावी कृष्णाची वन गोपींसंगे रास क्रीडा रंगत जावी. त्या रस क्रीडेने मनीचे संशय सारे फेडित जावे निरभ्र अवकाशात पुन्हा विश्वरूपाचे दर्शन व्हावे. नमस्कार.